माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण मे महिन्यातच 45 वर्षात पहिल्यांदा उपयुक्त साठ्यात प्लसमध्ये आले आहे। मान्सूनपूर्व पावसामुळे 21 मे रोजी उणे 23% पोहोचलेले उजनीतील पाणी उणे 2% आले आहे। 6 दिवसात उजनी तब्बल 12 टीएमसी पाणी जमा झाले असून सध्या धरणात दौंड व धरण विसर्गातून पाणी जमा होत आहे। त्यामुळे दुपारी 12 पर्यंत धरण प्लसमध्ये येईल असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उजनीतून शेतकऱ्यांसाठी सलग 60 दिवस 2 आवर्तने सोडावी लागली। याशिवाय सोलापूर शहरासाठी देखील विमानातून पाणी सोडावे लागले। त्यामुळे 18 एप्रिल रोजी धरणातील पाणीसाठा उणे पातळीत गेला होता। 1 महिन्यानंतर धरणाची पातळी उणे 23% झाली होती। मान्सूनचे आगमन आणि जिल्ह्यातील यापूर्वीचा पाऊस यामुळे धरणाची पातळी यंदा मे अखेर उणे 50% खाली जाईल असा अधिकाऱ्यांचा अंदाज होता। मात्र मागील 8 ते 10 दिवसांपासून सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे उणे 23% झालेले उजनी धरण आता 27 मे रोजी प्लसमध्ये आले आहे। मे महिन्यातच धरणाची पातळी प्लसमध्ये होण्याची ही 45 वर्षांतील पहिलीच वेळ आहे। धरणात सध्या दौंडवरून 19,000 आणि धरण परिसरातील पावसाचा 11,000 क्युसेकचा विसर्ग जमा होत आहे। सध्याचा 30,000चा विसर्ग असताच राहिल्यास पुढील 12 तासांमध्ये धरणात 1 टीएमसी पेक्षाही जास्त पाणी जमा होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।